पर्यावरणाच्या प्रश्नामुळे आज जगभरात वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत। नुकताच उत्तराखंडमध्ये झालेला जलप्रलय सुद्धा पर्यावरणाच्या प्रश्नातूनच निर्माण झालाय। झाड हा पर्यावरणातला सर्वात महत्त्वाचा घटक। पाऊस, पाणी, माती, हवा आणि तापमान या सगळ्या गोष्टी पर्यावरणपूरक ठेवून माणसांचं आणि प्राण्यांचं जगणं सुसह्य करणारा सगळ्यात मोठा घटक म्हणजे झाड। भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा झाडाचं स्थान पूजनीय आहे। यंदा संत तुकाराम वनग्राम योजनेत राज्यात पहिला क्रमांक मिळवलेल्या लातूर जिल्ह्यातल्या हत्तीबेट गावात सुद्धा महिलांनी वडाच्या झाडाची भाऊ मानून पूजा केली आहे। संयुक्त वनव्यवस्थापनाच्या मदतीनं उजाड माळरानावर वनांचा मळा फुलवण्याचं हत्ती एवढं काम केलेल्या हत्तीबेटला भेट देण्यासाठी आज आपण लातूर जिल्ह्यात जाणार आहोत। झाड एक असं आहे की ती फक्त देणारी जात आहे, घेणारी नव्हे। फुले, फळे, निवारा, ऑक्सिजन, पाऊस देऊन पर्यावरणाचे व मानवी जीवनाचे संतुलन राखण्याचे काम करते। हत्तीबेट गावच्या वनव्यवस्थापन समितीचे सदस्य VS कुलकर्णी यांचं म्हणणं अगदी खरं आहे। आपल्या सगळ्यांना सातत्यानं जीवनावश्यक वस्तू देण्याचं काम केवळ झाडच करत असतं, पण या झाडांचे उपकार मानण्याऐवजी माणूस सातत्यानं त्यांच्या मुळावरच उठलेला दिसतो। त्याचेच भयावह परिणाम आता दिसू लागलेत। नुकताच देशाच्या मोठ्या भागात पडलेला दुष्काळ असो किंवा उत्तराखंडमध्ये झालेला जलप्रलय असो, प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी आहे तिथं झालेली झाडांची कत्तल। लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या हत्तीबेट गावात सुद्धा 100 वर्षांपूर्वी असंच चांगलं वनक्षेत्र होतं, पण कालांतरानं गावकऱ्यांनी झाडं तोडली आणि गावावर सातत्यानं दुष्काळाचं संकट ओढावू लागलं। ज्यावेळी गावकऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी वनक्षेत्र वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले। यासाठी हत्तीबेट गावानं कठोर मेहनत घेतली आहे। 2008 साली मुदाळे नावाचे एक वनरक्षक मला सहज उदगीरला भेटले आणि त्यांना मी म्हणालो, मुदाळे साहेब, हत्ती बेटावर आपल्याला झाडांची लागवड करायची आहे आणि याविषयी तुम्ही सहकार्य करा। यादव साहेब डेप्युटी कलेक्टर होते, त्यांनी लगेच एक पत्र दिले, हत्ती बेटावर वृक्षारोपण करा, लागवड करण्याचा धडक कार्यक्रम करा। त्याप्रमाणे वन विभागानं वृक्ष लागवड करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेतला। नंतर आम्ही ते वृक्षाचं संगोपन आणि जतन करण्यासाठी एक वन व्यवस्थापन समिती स्थापन केली आणि अक्षरशः किर उन्हाळ्यामध्ये ड्रीपच्या साहाय्याने, म्हणजे पेप्सीची जी पाईप राहते आहे त्या पेप्सीच्या साहाय्याने आणि झाडाला माठ बसून आम्ही झाडाचं संगोपन केलं। 2008 साली गावात संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या मदतीनं 150 एकरांवर वनांचं क्षेत्र वाढवण्यास सुरुवात केली। गावानं राजकारण, गटतट बाजूला ठेवून हे काम हाती घेतल्यानं उपक्रमाला यश येऊ लागलं। शाळामधून आम्ही वृक्ष लागवडीचा संदेश दिला, रॅली काढल्या, ते जनजागृतीचे कामं केले आणि झाडं जगवण्यासाठी एक लोकाला संदेश दिला फार मोठ्या प्रमाणात। त्याचबरोबर झाडं जगवल्यामुळं आमच्या पूर्वी इथं फार भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत होती। आता यावर्षी पण तसं पाहिलं तर पावसाचं प्रमाण फारच कमी आहे, तरी पण परिसरातल्या जे शेतामध्ये इथं आमच्या हत्तीबेटाच्या परिसरामध्ये डिप्सिसिटीचे वगैरे कामं घेतल्यामुळं इथल्या शेतकऱ्याच्या विहिरीला पाणीची पातळी वगैरे वाढली आणि त्यांना बरंच एप्रिल-मे पर्यंत पाणी त्यांच्या विहिरीला पुरवठा गेलं आणि बरेच त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली। त्याच्यामुळे इथल्या शेतकऱ्याची सुद्धा प्रगती झाली आणि त्यांचा राहणीमान उंचावला। गावातले पत्रकार आणि वनव्यवस्थापन समितीचे सदस्य VS कुलकर्णी यांनी धडक वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी वनविभागाकडे सातत्यानं आग्रह धरला। त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाची गावकऱ्यांना साथ मिळाली। वनविभागाच्या मदतीनं गावकऱ्यांच्या कामाला हुरूप आलाय। याच्यामध्ये 16,500 वृक्षांची, औषधी वृक्षांची लागवड करण्यात आली। त्यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, मोहा, बेल इत्यादी अनेक प्रकारचे वनस्पतीची लागवड केली आहे आणि यामध्ये जलसंधारणामध्ये डीप सीसीटीचे 23 हेक्टरचे काम करण्यात आले। त्यामुळे आजूबाजूच्या विहिरीमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे। या भागामध्ये वन्य प्राणीचा अस्तित्व नव्हता। या 2009 पासून सदरील क्षेत्र ताब्यात घेतल्यापासून या ठिकाणी हरिण, मोर, सायाळ इत्यादी प्राणी मोठ्या प्रमाणात वावरत आहेत।
आज हत्तीबेट गावात गेल्या काही वर्षात 16,000पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केली असून ती झाडं जोमानं वाढतायत. शिवाय गावातल्या जुन्या झाडांच्या संगोपनाबरोबर मृद आणि जलसंधारणाच्या कामावर भर देण्यात आलाय. त्याचबरोबर गावात वनबगीचा निर्माण करून तिथं मुलांना खेळण्याची सोय करण्यात आली आहे. मुलांची वनांविषयी आत्मीयता वाढवून पर्यावरण रक्षणाचा संदेश इथं दिला जातोय. वन पर्यटन व प्रादेशिक विभागाकडून निधीमध्ये या ठिकाणी मुलांसाठी खेळणी लावण्यात आलेली आहे आणि जागोजागी वन्य प्राण्याची माहिती, वनाची माहिती, औषधी वनाची माहितीचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. या ठिकाणी गावातील सरपंच, पंचायत समिती मेंबर, समितीचे अध्यक्ष, येथील VS कुलकर्णी, पत्रकार या सर्वांचा आता सिंहाचा वाटा आहे. वारंवार त्यांनी या बेटाचं देखरेख करणे, उन्हाळ्यात वन लागू नये म्हणून यांची रात्रंदिवस त्यांनी गस्त घालून जोपासना केलेली आहे. वाढतं तापमान, वाढतं प्रदूषण यामुळे पर्यावरणाच्या प्रश्नांनी गंभीर रूप धारण केलंय. कुठे दुष्काळ तर कुठे महापूर यासारख्या भयावह आपत्ती मानवापुढे आ वासून उभ्या आहेत. अशा वेळी माणसांना फक्त झाडच वाचवणार आहेत. त्यामुळे हत्ती बेटावरच्या जागरूक महिला झाडांचा वाढदिवस साजरा करतात. संकटात सक्का भाऊ देखील जवळ येत नाही. मात्र झाड एक अशी जात आहे की सर्व प्रकारचं आपणाला त्याने फळ देते, ऑक्सिजन देते आणि पर्यावरण राखून ठेवते. त्याच्यामुळं आमच्या महिलांनी, ज्या महिलेनं ते झाड लावलेलं आहे त्या महिलेला तिथं आणून त्या झाडाचा वाढदिवस साजरा केलो. आज वडाचा 4था वाढदिवस साजरा आम्ही मोठ्या उत्साहात साजरा केला आणि जे झाड लावलेलं आहे त्या झाडाला त्या महिलांनी राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी केली. याच्यामुळं लोकसहभाग आम्हाला मिळत गेला आणि वन विभागाचं मोठ्या प्रमाणात आम्हाला सहकार्य लाभलं. त्याच्यामुळं आम्ही यशस्वी झालो. पर्यावरणाचं महत्त्व लक्षात घेऊन हत्तीबेट गावानं गेल्या काही वर्षात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवलाय. यंदा पडलेल्या भयानक दुष्काळात सुद्धा त्यांनी मटका आणि ठिबकच्या मदतीनं आपल्या झाडांचा बचाव केलाय. नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेच्या सणादिवशी महिलांनी गावातल्या वटवृक्षांचा वाढदिवस साजरा केला आणि नव्या वटवृक्षांची लागवड देखील केली. वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी इथे केक कापून झाडाचा वाढदिवस साजरा केला जातो आणि आज इथे झाडं इथे भरपूर वडांची झाडे लावलेली आहेत आणि इथे झाडं लावण्याचे कारण की निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठीच इथे झाडे लावली जातात. माळाचा मळा कसा केला जातो, कोणी जर मनात आणलं लोकांनी तर एका माळाचा मळा सुद्धा करू शकतो. म्हणजे इथं बघितल्यानंतर अतिशय समाधान वाटलं, फार छान वाटलं. एक खराखुरा आनंद झाला की वटपौर्णिमे दिवशी आपण इथं भेट दिली. बेसुमार वृक्षतोडीमुळे कधी काळी ओसाड झालेल्या हत्तीबेटाच्या माळावर आज मात्र वनाचा मळा फुललाय. ही गोष्ट लक्षात घेऊन जिल्हा परिषद आणि वन विभागानं गावाला आणखी भरीव मदत केली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. यापुढे कदाचित मानव जात अस्तित्वात राहणार असेल तर ते केवळ वृक्षांमुळे राहणार आहे आणि म्हणून वृक्ष जगवणं ही काळाची गरज असणार आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या शासन परिपत्रकाप्रमाणे जळतणावरील भार कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती जमाती या लोकाला, लाभधारक लोकाला LPG गॅस, बायोगॅस, दुभती जनावरे वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध केलेले आहे. बायोगॅससाठी हत्तीबेट देवर्जन येथील लोकांना आम्ही 10 LPG गॅस पुरवठा करण्यात आले. त्यांच्यासाठी आम्ही 75% शासन निधी जमा केले आणि प्रत्येक कुटुंबाकडून 25% रक्कम हे करून असे एक 10 LPG गॅस यावर्षी त्यांना आम्ही वाटप करण्यात आले. गेल्या शतकात घनदाट जंगल असलेलं हत्तीबेट काही वर्षांपूर्वी ओसाड आणि दुष्काळग्रस्त झालं होतं. पण अवघ्या काही वर्षात गावकऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या केलेल्या भरीव कामगिरीमुळे आज हेच गाव राज्यातलं प्रथम क्रमांकाचं आदर्श वनग्राम झालंय. त्यामुळे नुकताच या गावाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 10 लाखांचा पुरस्कार देखील मिळालाय. हत्तीबेट गावच्या ग्रामस्थांनी हत्ती एवढं काम केल्याची ही पोचपावतीच म्हणावी लागेल. हत्तीबेटप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावानं वनांच्या संवर्धनाबाबत हत्ती एवढं भव्य काम करणं काळाची गरज आहे. दीपक क्षीरसागर, साम TV, लातूर.